प्लॅनेट मराठी OTT हा जगातील पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म आहे आणि यावर रिलीज झालेली अनुराधा ही वेबसिरीज संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेली पहिलीच वेबसिरीज आहे। या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत म्हणजेच अनुराधाच्या भूमिकेत आपल्याला तेजस्विनी पंडित बघायला मिळतात आणि त्यासोबतच सचित पाटील, सोनाली खरे आणि इतर सुद्धा बरेचसे कलाकार आपल्याला या वेबसिरीजमध्ये बघायला मिळतात। या वेबसिरीजमध्ये तुम्हाला 7 एपिसोड्स बघायला मिळतात आणि ही वेबसिरीज तब्बल 4.5 तासांची आहे। आता ही वेबसिरीज कशी आहे, तुम्हाला बघायला हवी की नाही, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आता या वेबसिरीजची स्टोरी तुम्हाला सांगू की नाही विचार येत आहे, चला सांगूनच देतो। या वेबसिरीजमध्ये जी अनुराधा असते ना, तिच्यावर 4 मर्डर केल्याचा गुन्हा दाखल होतो आणि तिच्या बाजूने लढतो ॲडव्होकेट शंतनू, जो तिचा होणारा नवरा असतो। आता शंतनू अनुराधाला न्याय मिळवून देईल की नाही आणि खरंच का अनुराधाने ते खून केले आहे की कोणी दुसऱ्याने केले आहे, हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला ही वेबसिरीज बघावी लागते। ही एक क्राईम मिस्ट्री थ्रिलर वेबसिरीज आहे आणि यामध्ये जे मिस्ट्री दाखवण्यात येते ते सॉल्व्ह करायचा आपण सुद्धा प्रयत्न करतो आणि एक वेळ अशी येते की स्टोरी प्रेडिक्टेबल होऊन जाते, आपल्याला अंदाज लागून जातो की समोरच्या सीनमध्ये काय होणार आहे, पण आपल्याला हे जाणून घ्यायची जास्त उत्सुकता असते की ते सर्व घडण्यामागचं कारण काय आहे आणि त्याच उत्सुकतेने आपण ही वेबसिरीज शेवटपर्यंत बघतो। या वेबसिरीजमध्ये जेव्हा तेजस्विनी पंडितची एंट्री होते त्यानंतर जे काही क्षण खूपच थरारक असतात, म्हणजे ते इतके थ्रिलिंग मोमेंट्स असतात की आपल्याला सुद्धा वाटतं की नेमकं काय होत आहे या वेबसिरीजमध्ये, आता काय घडणार आहे, आता काय होणार आहे असे आपल्याला वाटायला लागते। आणि मी जी तुम्हाला स्टोरी सांगितलेली आहे ती एपिसोड 1च्या शेवटपर्यंत तुम्हाला कळूनच जाते। हा या स्टोरीचा बेसिक प्लॉट असतो आणि त्यानंतर या स्टोरीमध्ये खूप सारे शेड्स येतात, खूप सारे कॅरेक्टरसुद्धा येतात आणि कॅरेक्टरची डेव्हलपमेंटसुद्धा छान केलेली आहे। जेवढी त्या कॅरेक्टरची गरज आहे तेवढं त्याला चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये संजय जाधव सर यशस्वीसुद्धा झालेले आहे। प्रत्येक कॅरेक्टरला इतक्या चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे की त्या कॅरेक्टरने काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यामागचं त्या कॅरेक्टरचं मोटिव्ह काय आहे आणि तो का बरं असं करतोय हे आपल्याला सहजपणे कळतं। आणि तेजस्विनी पंडित यांचा एक वेगळाच अंदाज तुम्हाला या वेबसिरीजमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्यांची ॲक्टिंग खूपच कमालची आहे। या वेबसिरीजमध्ये ते 3 कॅरेक्टर प्ले करत असतात। यार स्पॉइलर दिला का मी? नाही, स्पॉइलर नाही आहे, तुम्ही हे टीजर बघूनच ओळखू शकता। आणि त्या तिन्ही कॅरेक्टरची स्टाईल, त्यांचे एक्सप्रेशन्स वेगळे असतात आणि याचे संपूर्ण श्रेय तेजस्विनी पंडित यांना जातं की त्यांनी जो अभिनय केला आहे त्यामुळे आपल्याला वाटतं की तिन्ही कॅरेक्टर्सना कोणी 3 वेगवेगळी ॲक्ट्रेस प्ले करताय की काय। आणि ॲडव्होकेट शांतनूच्या भूमिकेत सचित पाटीलने सुद्धा खूप चांगला अभिनय केलेला आहे आणि एखादा जर आपला जवळचा माणूस अपराधीच्या कटघऱ्यात उभा असेल तर आपल्यावर त्याचा काय परिणाम होतो आणि आपली किती धडपड होते आणि आपल्यावर कशी इमोशन्स आपल्यावर हावी होतात हे सर्व त्यांनी या कॅरेक्टर्समधून आपल्याला दाखवून दिले आहे। आता आपली मराठी इंडस्ट्री सुद्धा वेबसिरीजच्या दुनियेत काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न करत आहे आणि ही चांगली गोष्ट आहे आणि त्याचं एक्झाम्पल ही अनुराधा वेबसिरीज आहे। बघा, मी असं नाही म्हणेल की ही एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेबसिरीज आहे, यामध्ये तुम्हाला खूपच जास्त थ्रिल बघायला मिळतो, ही एक मास्टरपीस वेबसिरीज आहे असं नाही म्हणेल मी, फक्त इतकं म्हणेल की एक चांगली वेबसिरीज आहे जे तुम्हाला एंटरटेन करते, तुम्हाला थ्रिल करते आणि तुम्हाला यामध्ये चांगली मिस्ट्री सुद्धा बघायला मिळते आणि जो क्लायमॅक्स आहे या वेबसिरीजचा तो तुम्हाला नक्कीच शॉक करेल, कारण इतका चांगला क्लायमॅक्स आहे जो आपण विचार सुद्धा नाही करू शकत होतो। जर तुम्हाला मिस्ट्री आणि थ्रिलर वेबसिरीज आवडत असतील तर तुम्ही या वेबसिरीजला एकदा नक्की बघायला हवं आणि मराठी प्रेक्षकांना ही वेबसिरीज बघायलाच हवी। ज्यांना आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन घडावं असं वाटतं त्यांनी ही वेबसिरीज बघायलाच हवी, कारण की जेव्हा आपण अशा कंटेंटना सपोर्ट करू तेव्हा आणखी काहीतरी वेबसिरीज नवीन निघतील। त्यामुळे या वेबसिरीजला एकदा तरी बघायला हवं, कारण की हे वर्थ टू वॉच वेबसिरीज आहे। या वेबसिरीजमध्ये तुमचा टाईम वेस्ट होणार नाही, तुम्हाला भरपूर एंटरटेनमेंट मिळेल आणि तुम्हाला चांगली मिस्ट्रीसुद्धा बघायला मिळेल। त्यामुळे या वेबसिरीजला तुम्ही एकदा नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या। भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।